तर या ठिकाणी मी आता शेंगदाणे भाजून घेत आहे आणि आता हे शेंगदाणे ना चांगले असे मीडियम गॅसवर जवळजवळ आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असे भाजून घ्यायचे. पूर्ण ते शेंगदाण्याची साल पण निघाली पाहिजे आणि आतपर्यंत शेंगदाणा खरपूस असा भाजून घ्यायचा, जेणेकरून मग शेंगदाणा जास्त दिवस पण टिकतो आणि त्याचा वास पण येत नाही. 6-7 दिवस आपल्याला आरामशीर शेंगदाणा टिकतो हा. तर काय काय करायचं की भाजून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची त्यावेळेस आपण पटकन त्याला मिक्सरमधून काढू शकतो, आपल्याला जाड बारीक कसं हवं आहे तसं. कारण मग आपण जर एकदम असा शेंगदाण्याचा कूट करून ठेवला ना, तर कधी कधी आपल्याला सुक्या भाज्या करायच्या असलं तर थोडा जाडसर कूट लागतो, कधी पातळ भाजी करायची असल्यावर बारीक कूट लागतो. त्यासाठी मग ते एकदम बारीक न करून ठेवता असा भाजून ठेवला ना शेंगदाणा, तर मग पटकन आपल्याला पाहिजे त्यावेळेस करता येतं. आणि लसूण पण असा इथं वाटीवर सोलून ठेवला, तुम्ही पाहिलाच असेल. तर अशी थोडीशी तयारी करून ठेवते मी अगोदर, कारण सकाळ सकाळ मग स्वयंपाकाची गडबड होते. शेंगदाणे भाजण्यामध्ये आपला वेळ जात नाही किंवा लसूण सोलण्यामध्ये वेळ जात नाही. अगोदरच हे तयार करून ठेवलं ना तर मग पटकन स्वयंपाक होतो. आणि या ठिकाणी बघा मांजर सारखी माझ्या मागे वरडत तिला काहीतरी खायला टाकायचं आहे. आणि बघू शकता असा पाऊस चालू आहे आमच्याकडं. हे बघा 3-4 दिवस झाले आज सलग असा पाऊस चालू आहे. जास्त जोराचा पण नाही आणि जास्त हे पण नाही. काळे कुट्ट असे आभाळ आलेले आहेत आणि कपडे वाळत नाही, काय नाही. ढग बघा किती आलेले आहेत, ढग सगळे असे काळे कुट्ट ढग आलेत आणि पाऊस पडत आहे. असा जास्त जोराचा पण नाही, जास्त बारीक पण नाही, असं मीडियम पद्धतीने जे पाऊस पडतो आहे. तर 3 दिवस झाले आज सारखा पाऊस चालू आहे आमच्याकडे. कपडे वगैरे वाळतच नाहीत अजिबात. तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि बघा कसा पाऊस चालू आहे आणि सगळीकडे काळं कुट्ट असं ढग पसरलेले आहेत. तर आजचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारी दुपारीच जवळजवळ आता दुपारचे 3-3:30 वाजलेले असतील. तर म्हटलं चला हळूहळू कामाला सुरुवात करूया. माझा उपवास पण असतो, त्यामुळे मी सकाळपासून काही व्हिडिओ शूट केलाच नाही या पावसामुळे. आणि पावसामुळे कसं होतं आळस पण येतो आणि उपवास असल्यामुळे जरा थोडंसं थकवा आल्यासारखा पण होतो. त्याच्यामुळे मग मी आज व्हिडिओ शूटच नाही केला. पण म्हटलं चला आता 3 वाजलेले आहेत आणि थोडंसं हळूहळू आपल्या स्वयंपाकाला पण सुरुवात करता येईल. बाकीची पण भरपूर सारी कामं आहेत. आणि आता बघा या मांजरीला इथे पेडिग्री टाकलेली आहे खायला आणि इकडे दूध पण टाकलेलं आहे प्लेटमध्ये. पण आता ती दूध नाही पिणार. पेडिग्री खाऊन झाली का मग नंतर दूध पाहिजे तिला, मग नंतर दूध पिते ती पेडिग्री खाऊन झाल्यावर. तर अशा पद्धतीने तेव्हा पेडिग्री पण खाऊन झाली आणि यात लगेच दूध पण पिऊन घेतलं. आता तिने दूध पण प्यायला चालली. तर आता मी संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त खिचडी भात करणार आहे. एकदम साधा सिंपल मुगाच्या डाळीचा, जिरे मोहरी लसूण कोथिंबीर कढीपत्ता टाकून आणि थोडासा 1 कांदा 1 बटाटा 1 टोमॅटो असा मिक्स छान असा मुगाच्या डाळीचा. तर बघा गुड्डू, याचं नाव गुड्डू आहे, कसं बसलाय बघा. आणि मग नंतर मी 5 वाजता थोड्याशा बातम्या लावल्या टी व्हीवर. तर बघू शकता हे नीटचे पेपर फुटी प्रकरण. तर किती विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे किंवा काय. तर चला आता मी शेवग्याच्या शेंगा छान अशा सोलून घेतल्या. आणि कसं असतं की काही काही शेंगा जाड असल्या ना तर त्याचा उग्र असा वास येतो. तर थोड्याशा 5 मिनटं त्या वाफवून घेत आहे मी. अलीकडे कढईमध्ये टाकलेले आहेत, पलीकडे कांदा भाजण्यासाठी टाकलेला आहे तव्यावर. तर आता ते कांदा भाजायचं ती जाळी नाही माझ्याकडं, म्हणून मी एका तव्यावर ते कांदा भाजायला टाकला आहे आणि कांदा छान भाजून झालेला आहे. आणि आता या ठिकाणी हे ओलं खोबरं आहे, ओला नारळ, तर तो पण छान असा गॅसवर भाजून घेत आहे. आणि मस्त अशी झणझणीत काळा मसाल्यातली आपली शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहे मी. आता इथे कांदा पण भाजून झालेला आहे आणि खोबरं पण भाजून झालेलं आहे आणि ते अगोदरच मी भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत बघा. तर असे आपल्याला पटकन घेता येतात, जास्त वेळ पण व्हायला जात नाही. आता हे शेंगदाणे छान असं मिक्सरला याचं वाटण बनवून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते त्यामध्ये. आणि बघू शकता आता हा डबा भरून लसूण झालेला आहे. आणि कोथिंबीर बघा, ही 1 काडी इकडं टाकायची ह्या मसाल्यामध्ये आणि ही 1 काडी आहे ती इकडे. लसूण आणि कोथिंबीर, थोडंसं आलं मला बारीक करायचं आहे फोडणीसाठी, तर त्यासाठी वापरणार आहे. तर एकदम जाड काढायची कोथिंबीर घेतली ना तर ती लवकर खराब होत नाही. आता या ठिकाणी काय झालेलं या भरणीमध्ये आहे मसाला, जो आपण मसाला दळून आणतो ना, तर त्यातलं ते चाळण उरतं ना ते काचेच्या भरणीत भरून ठेवलेलं आहे. आणि आता नेमकंच माझा मसाला संपलेला आहे. तर मी काय केलं, ते जाड जे चाळण असतं ना ते मिक्सरला बारीक करून एका ताटामध्ये चाळणीने चाळून घेतला आणि छोट्याशा भरणीत भरून ठेवलेलं आहे. आणि इकडे आता शेवग्याच्या शेंगा मी शिजलेल्या त्या काढून पण घेतल्या
आणि तोपर्यंत कढई बघा कशी झाली साईडने लगेच गरम होती. मग तेलामध्ये लसूण, कोथिंबीर आणि आलं छान असं मिक्सरला वाटून घेतलं. जरा जाडसरच घ्यायचं, पेस्ट बनवायची नाही त्याची. आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. आणि हळद टाकली की मग आपलं जे घरगुती काळा मसाला आहे, काळा तिखट आहे थोडंसं ते आपण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर माझं हातात संपलेलं होतं, तर मी काय केलेलं आहे ते जाडसर होतं ना जे चाळण आणलेलं, तर तेच मिक्सरला थोडंसं बारीक केलं आणि बघा छान अशी त्याची पेस्ट तयार झाली आणि खूप छान झाली ती भाजी ही. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं त्याच्यामध्ये चांगलं हलवून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आणि मग लगेच त्यामध्ये आता मी शेवग्याच्या शेंगा टाकून घेते आणि थोडंसं मीठ टाकायचं वरून शेवग्याच्या शेंगाला आणि पूर्ण मसाल्यामध्ये चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे ते शेंगा. तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला सुकी शेवग्याची भाजी आवडत असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता. याच्यामध्ये थोडंसं फक्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता हे असे एकदम सुक्या पण छान लागतात खाण्यासाठी. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, कारण मी अगोदर शिजण्यामध्ये मीठ टाकलं होतं पण ते पाणी मी काढून टाकलं, कारण थोड्याशा जाडसर शेंगा असल्या ना तर थोडासा कडसरपणा येतो. त्यामुळे मग पहिलं पाणी शिजवलेलं टाकलं आणि दुसरं थोडंसं पाणी टाकलं की मग त्यात पूर्ण शेंगा शिजून गेलं. अशा पद्धतीने बघू शकता किती छान तरी आलेली आहे मसाल्याला. आणि जे वाटण होतं खोबरं, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे त्याचं हे वाटण मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला साईडला गरम पाणी ठेवायचं आहे, गरम पाणीच टाकून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढे पातळ किंवा घट्ट, तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही शेवग्याची शेंगाची भाजी करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी ते भाजी झालेली आहे. आणि थोडंसं मिक्सरचं भांडं मी धुवून टाकलेलं आहे आणि थोडंसं 1 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवलेलं होतं ते पण आता याच्यामध्ये टाकून घेते. आणि छान अशा बाजरीच्या भाकरी करणार आहे. शेवग्याची शेंगाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात. तर इकडे भाजी उकळत आहे तोपर्यंत भाकरी पण करून घेतल्या. आणि बघू शकता इकडे भाकरी करता करता इकडे लक्षच दिलं नाही, भाजी पार आटून गेली. मग नंतर गॅसच्या खाली उतरून ठेवली आणि इकडे कुकर लावलेला आहे, कुकर पण झालेला आहे. छान खिचडी झाली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला